आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय गोटातनं। जिम मध्ये ट्रेनर कोण आहे ते बघा असं म्हणतात आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये, घरातच योगा करावा असं म्हटलेलं आहे। तर हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातंय आणि त्यामुळे त्यांनी जिमला जाऊच नये असा अजब सल्ला त्यांनी दिलाय। तसंच हिंदू मुलींनी घरातच योगा करावा असं देखील गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। बीड जिल्ह्यातल्या एका सभेला संबोधित करताना पडळकरांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत दावा केलाय की ते हिंदू मुलींना आमिष दाखवत होते। हिंदू मुलींना माझी नम्र विनंती आहे की जिथे त्यांना ट्रेनर कोण आहे हे माहिती नाही अशा जिममध्ये जाऊ नका, घरीच योगा केल्यास बरे होईल। हे किती मोठे षडयंत्र आहे हे तुम्हाला माहिती नाही असे त्यांनी म्हटलंय। नेमकं काय म्हटलेलं होतं पडळकरांनी पाहूयात। तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा। जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही। हे फसवतायत, हे तुमच्यावरती अन्याय करतायत। तर यावरती विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। असं आहे की ज्याला काही जमत नाही त्याने असे हे खुटी उपाड धंदे करायचे। हे खुटी उपाड धंदे आहे, यांची स्थिती बंदरासारखी होणार आहे। शेपूट झाली त्या गॅपमध्ये गेली, खुटी उपडता उपडता खुटी तर निघेल पण शेपूट लटकून जाईल आणि बंदराला बोंबलावं लागत बसेल। हे जे धंदे चालले आहेत, विकासावर बोलायला पाहिजेत। निवडून कशासाठी देतो माणूस? हिंदू मुस्लिम करायसाठी देतो? तुम्हाला लोकप्रतिनिधी कशासाठी पाठवतात? जनतेच्या कामासाठी, प्रश्नासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महाराष्ट्राला उंचीवर नेण्यासाठी। आणि हे सगळे खुटीउपाड धंदे महाराष्ट्रात जे सुरू आहेत ते खुटीउपाड धंदे हे करण्यासाठीच काही माणसं झाडावर लावणारे, घरावर लावणारे, मंदिर मस्जिदीवर लावणारे काही बंदर पोसले गेले आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे।